नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र नर्सिंग CET 2025 ही एक्झामिनेशन बघा. आपली एक्झामिनेशन झाली होती. त्यानंतर जी एक्झाम झाली होती तर त्याची जी आन्सर की जी आहे तर ती आन्सर की आता वेबसाईटला आलेली आहेत. तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये इम्पॉर्टंट ज्या डेट्स दिलेल्या आहेत, म्हणजे तुमची जी आन्सर की जी आहे तर त्या आन्सर कीमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत त्या ठिकाणी चूज आन्सर आणि राईट आन्सर हे दोन्ही पण दिलेले आहे. त्यावरून तुम्हाला किती मार्क्स वाटतात तर ते तुम्ही बघू शकतात. आणि त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की तुमचे प्रश्न बरोबर असून चुकीचे दिलेले आहे तर त्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता. त्यासाठी जी इम्पॉर्टंट नोटीस आहे तर ती इम्पॉर्टंट नोटीस आता बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग CET 2025 ऑब्जेक्शन ग्रीव्हन्स सबमिशन शेड्यूल. द नर्सिंग CET 2025 was conducted in 3 sessions on 7 एप्रिल ते 8 एप्रिल across Maharashtra state. Further, the process of publication of question paper, answer key and objection raising etc. will be carried out as per the schedule given below. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी नर्सिंग CET झालेली होती तर त्याविषयी आता ह्या इम्पॉर्टंट डेट्स आता बघूयात. ऑनलाईन डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर अँड मॉडेल आन्सर की. बघा, आन्सर की आजपासून तुम्हाला वेबसाईटला दिसणार आहे. 24 ते 26 तारखेदरम्यान तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चनमध्ये डाऊट्स वाटले तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता. पर ऑब्जेक्शन म्हणजे एखादा क्वेश्चन ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर ₹1000, दोन क्वेश्चन ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ₹2000 तुम्हाला फी लागणार आहे. अशा प्रकारे पर क्वेश्चन ₹1000 फी तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी पण सेम डेट असणार आहे. 24/4/2025 ते 26/4/2025 या दरम्यान तुम्ही ऑब्जेक्शन किंवा तुमची आन्सर की जी आहे तर ती तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली काय सांगितलेलं आहे. इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन in the question paper or answer key can raise the objection through the objection tracking option for the above mentioned examination. The same shall be submitted through candidates login only. As per the above schedule, candidate should note objection with successful payment will only consider for review. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घ्यायचं आहे? लॉग इनला जाऊनच तुम्हाला ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याविषयी माहिती बघूयात. तसेच बघा, जे ऑब्जेक्शन तुम्ही घेणार आहेत, जेव्हा तुम्ही त्याची फी भरणार आहात तेव्हाच ते सक्सेसफुली कन्सिडर केलं जाणार आहे. त्यानंतर बघा नोट काय दिलेलं आहे. रिप्रेझेंटेशन कंप्लेंट रिगार्डिंग क्वेश्चन अँड आन्सर रिसीव्ह बाय ईमेल ऑर बाय एनी अदर मोड विल नॉट बी कन्सिडर. बघा, बाकीचे जे मोड्स आहेत, तुम्ही जर ईमेल पाठवला तुमच्या क्वेश्चनविषयी किंवा इतर जे काही कंप्लेंट अगेन्स्ट रिगेंट क्वेश्चन अँड आन्सर रिसीव्ह बाय ईमेल ऑर बाय एनी अदर मोड किंवा दुसऱ्या मोडने तिथं जाऊन तुम्ही कंप्लेंट केले तर ती स्वीकारली जाणार नाही. फक्त तुम्हाला लॉग इनला जाऊनच तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी लॉग इनला जाऊन तुम्ही तुमच्या वेबसाईटवर गेल्यानंतर, आपल्या CET वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र नर्सिंग CET 2025 या CET जी झाली होती तर त्याची आन्सर की जी आलेली आहे वेबसाईटवर त्याविषयी माहिती बघितलेली आहे. तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी आन्सर की आहे तर ती कुठे शो होणार आहे त्याविषयी आता माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या स्क्रीनच्या राईट साईडला इथे ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25, त्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 या ठिकाणी जी सेकंड टॅब आहे तर त्या सेकंड टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा साइन इनचं पेज तुमचं जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो टाकायचा आहे. जर तुम्ही विसरलात तर खाली ऑप्शन पण दिलेला आहे रिसेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्डचा. याचा यूज करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड किंवा रिसेट पासवर्ड करू शकता. केल्यानंतर जो नवीन क्रिएट केलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे. ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन इन झाल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी बघा तुम्हाला खूप सारे टॅब्स दिसतील. CET रजिस्ट्रेशनच्या, प्रोफाईलच्या, मॉक टेस्ट, हेल्प डेस्क, हॉल तिकीट अँड ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन ट्रॅकर, स्कोअर कार्ड
आणि ARI तसेच नोटिफिकेशन अशा टॅब्स तुम्हाला दिसतील. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्शन ट्रॅकर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा जो कोर्स आहे महाराष्ट्र नर्सिंग CET 2025 हा कोर्स तुम्हाला शो होणार आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर विद्यार्थी मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ज्या क्वेश्चनची आन्सर की जी आहे तर ती आन्सर की तुम्हाला शो होणार आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. त्या ठिकाणी तुमचे चूज ऑप्शन आणि करेक्ट ऑप्शन हे दोन्ही कम्पेअर करा आणि किती ॲक्युरेट येतात त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअर जो आहे तर तो काढू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो तिथेच ऑब्जेक्शनचा टॅब दिलेला आहे ब्ल्यूमध्ये, तर त्यावर क्लिक करून तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याची फी जी आहे ₹1000 पर क्वेश्चन तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण जे आन्सर की जी आहे तर ती आन्सर की कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.